पण 3 वेळा मंत्री झाल्यानंतर त्यांनी एक बोलताना भान ठेवावी. 2019 मध्ये जेव्हा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं जेव्हा सरकार आलं त्यावेळेला अलिबागला त्यांनी भाषण केलं, ही मला महाआघाडी मान्य नाही. वेळ पहिलाच मी अपक्षातून निवडणूक लढवेल, नाहीतर भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवेल. हे त्याने केले काढलेले उच्चार, हे उद्गार आनंद गीतेने विसरू नये, एवढीच मला त्यांना आठवण करून द्यायची. तुम्ही 3 वेळा मंत्री झाला, 3 वेळा मंत्री झाला. तुम्ही काय केलं? आतापर्यंत फक्त भावनिक आवाहन करून निवडणूक मतं घेतली. किती समाजातला, किती बहुजन समाजातला कार्यकर्त्यांना उभं केलं, किती कारखाने या ठिकाणी इथे आणले. Come my love, please don't say no baby, come my love. V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे. V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग. तो कागद कारखाना आणणार सांगितलं, तो कागद कारखाना आहे कुठे काय मला तेच दिसत नाही. आतापर्यंत मोठमोठ्या फक्त वर्गण्या केल्या, पण प्रत्यक्ष माझं म्हणणं इतरांना तर जाऊ देत, पण किमान समाजाची लंगोटी म्हणून प्रत्येक वेळेला आवाहन करत असताना तुम्ही समाजाला पण तुम्ही न्याय दिलात नाही, आणि म्हणून समाजाला तुम्हाला घरी बसवलं, याची सुद्धा भान तुम्हाला असली पाहिजे. आठवण ठेवा, याचीच मला तुम्हाला जाणीव करून द्यायची. रामदास कदमांबद्दल तर मला वाटतं न बोललेलं बरं. आता मग ते पाणी पिऊनच मला बोलावं लागेल. रामदास कदम माझ्याबरोबर 25 वर्ष आमदार होते. 25 वर्ष आमदार म्हणून काम करत असताना त्यांना मी ओळखतो तेवढं तुम्ही कोणीच ओळखत नाही. ते नेहमी ते बोलून दाखवतात चहापेक्षा किटली गरम, चहापेक्षा किटली गरम. हे आता नवीन राहतात, त्यांनी नवीन कुठं तरी ठेवतो आपल्याला. आतापर्यंत काय बोलायचे? आपण दोघे भाऊ, तुझा आहे ते वाटून भाऊ, माझा आहे त्याला हात नको लावू. अरे पण ही म्हण त्यांनाच लागू होते. आतापर्यंत आमदार पण हेच झाले, मंत्री पण हेच झाले. त्यांच्या पोटी जन्माला आलेला बोरगा सुद्धा आमदार झाला. तरी सुद्धा अजून काय पाहिजे? कदाचित माझ्या मनामध्ये शंका आहे, माझ्या मनामध्ये शंका आहे, सूर्यकांत दळवी भारतीय जनता पक्षात आल्यामुळे कदाचित त्यांच्या पोटामध्ये पुरसू उठलाच राहील, असं सुद्धा असू शकेल. सूर्यकांत दळवीला घेऊ नका पक्षामध्ये, हे पहिल्यापासून त्यांचं स्वप्न होतं. आज सुद्धा सभेला या ठिकाणी भाऊजींना ते बोलले खरं आहे. आज सुद्धा गावागावामध्ये निरोप आहे, कुणीही भारतीय जनता पक्षाच्या सभेला जाऊ नका. अहो तुम्हाला ती परवा इथे ती सुषमा अंधारे आपल्या सभेच्या समोर एक सभा झाली, त्या सभेला मुख्यमंत्री आले होते. अहो ह्या वयामध्ये ती सुषमा अंधारे त्यांना पुत्र मित्र बोलून गेली. अरे आता तरी सुधाराल, कसं बोलावं, काय वागावं. तुम्हाला देवेंद्रजींवर तुम्ही टीका करता, त्या देवेंद्रजींनी ते काय तुम्हाला सांगितलं होतं? अहो रामदासजी तुम्हाला पगार किती आणि बोलता किती? तरी अहो या देशामध्ये कुठे नरेंद्रजी आणि कुठे देवेंद्रजी, त्यांची तुमची बरोबरी होऊ शकते का? तुम्ही त्यांची बरोबरी करताय. अहो रामदासजी तुम्हाला या लोकांना माहित नाही, मला माहिती आहे. स्वतःच्या गावामध्ये सुद्धा तुम्हाला ग्रामपंचायत आणता आली नाही. जिथे राहता तिथे चोवलीमध्ये ग्रामपंचायत कुणाची आहे? ते बघा अजय वर अजय, तुझ्या गावामध्ये ग्रामपंचायत कुणाची आहे सांग? राष्ट्रवादी. ऐका, हा वाघ नाही, हा कोला आहे, हा फक्त बुरखा आहे.
आता सूर्यकांत दळवी आता या भारतीय जनता पक्षामध्ये आलेला, या भारतीय जनता पक्षाच्या नादाला लागतील तर तू 4 फूट उडी टाकली तर तुझ्यापेक्षा माझी उंची जास्त आहे, 1 फूट नक्कीच जास्त टाकेल. आता तुमच्या पापाचे घडे भरले. आज खरं म्हणजे आम्हाला बोलायचं नव्हतं. आज तुम्ही मित्रपक्ष आहात, या निवडणुकीमध्ये मित्रपक्ष आहात. या मित्रपक्ष म्हणून तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे. त्यांना असं वाटतं सर्वच का मीच, काही झालं तरी मलाच पाहिजे. आमच्या केदारजीनं 45 कोटीची कामं आणल्यानंतर त्याचं म्हणणं माझ्याशिवाय आणलीच कशी, म्हणून त्यांना पोचतो. जे काय असेल ते मला, जे काय असेल ते मीच केलं. अहो वेळ जास्त हुशारी केलीत ना तर तुम्ही खेडवाले आहात, आम्ही दापोलीवाले आहोत. हे पार्सल परत पाठवायला बोलवलेला वेळ लागणार नाही. आणि आता निवडणूक 6 महिन्यावर येऊन ठेपलेली आहे, जास्त बोलायला लावू नका. तुम्ही तुमच्या मानात राहा, आम्ही आमच्या मानात राहू. राजकारणामध्ये कोण कोणाचा शत्रू नसतो, कोण कोणाचा मित्र नसतो. राजकारणात कधीही काही बदल होत असतात. पण तुम्ही आतापर्यंत जे बोललात त्याच्या उलट वागलात आणि केलं तुम्ही. आतापर्यंत लोकांच्या फसवणुका करत आलात. किती 1600 कोटी आणले. अहो 1600 कोटी आणले तुम्ही कुणाकडून आणले? भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीतूनच आणलेत ना. आज जर का एवढे पैसे तुम्ही खरं आणलं नाही, पण आणले असते तर लोक कशाला काश्मीरला गेली असती? या दापोलीचा दंडनमन झालेलं पाहायला मिळालं असतं. पण लोकांची फसवणूक करण्याकरता कितीतरी काहीतरी मर्यादा असतात.